तर राजकारण खालच्या पातळीवर जाते, त्याबद्दल काय सांगा? हे राजकारण खालच्या पातळीवर जात नाहीये, तर मानसिकता खालच्या पातळीवर चाललेली आहे. कारण मला असं म्हणायचं, राजकारण करत असताना त्याच्यात राजकारण कमी आणि समाजकारण जास्त असायला पाहिजे. आणि आपण समाजासाठी काय केलंय, समाजहिताची काय कामं केली, विकास कामं काय केली, तरुणांसाठी काय केलंय, आपल्या आया बहिणींसाठी काय केलंय, ह्या बाबतीत बोलायला पाहिजे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बलुतेदार 18 पगड जातींना सोबत घेऊन हे स्वराज्य निर्माण केले. त्या पद्धतीची आपली विचारधारा या ठिकाणी पाहिजे. तर आपण हे असं आडनावाचं किंवा ह्याचं त्याचं राजकारण करून मजा नाहीये. राजकारण करायचंय तर विकास कामाच्या मुद्द्यावर राजकारण केलं पाहिजे. कसं असतं, एखाद्या व्यक्तीची, मग तो राजकारणी असू द्या नाही तर एक सामान्य शेतकरी असू द्या, त्याची एखाद्याची देवावर धार्मिक श्रद्धा असते आणि त्या धार्मिक श्रद्धेमुळे आपण आज हिंदू म्हणून जर काही कपाळाला गंध लावत असेल किंवा हातामध्ये काहीतरी दोरा बांधत असेल, तर त्या गोष्टींना तुम्ही वेगळं स्वरूप देणं गरजेचं नसतं. ही एक आपली धार्मिक भावना आहे आणि त्या धार्मिक भावनेला या राजकारणात ओढण्याची या राजकारणात ओढण्याची गरज या ठिकाणी मला वाटत नाहीये. तुम्ही समाजकारणावर बोला, या धार्मिक भावना कोणाच्या दुखवण्या गेल्या नाही पाहिजे. पेठ प्रादेशिक पाणी योजना आहे, नळ पाणी योजनेची, सध्या त्याच्यावर हे चालू आहे, कुणी केली याच्यावर, त्याबाबत काय सांगा? नक्कीच. आता कसं आहे, काम एक जण करतो, त्याचा निधी कुठून येतो हे सगळ्या लोकांना माहीत असतं. आता हे म्हणतात की कामं आम्ही केलीत, हे म्हणतात की कामं त्यांनी नाही केली, त्यांनी फक्त छापलंय. तर आता मी जी काल बाईट पाहिली एका आपल्या घोडेगावच्याच पुढाऱ्यांची, त्या बाईटमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय की यांनी देवीदास दरेकरांनी त्या प्रादेशिक योजनेचं काम केलं आणि त्याच्यात टक्केवारी खाल्ली. याचा अर्थ सिद्ध होतोय की ते काम देवीदास दरेकरांनीच केलेलं आहे. त्यांनी तो निधी त्यांच्या पद्धतीने कसा मंजूर करून आणला, कुठून आणला हे त्यांचं माहिती आहे. काम याचा अर्थ यांनी स्वतः स्पष्ट केले की काम देवीदास दरेकरांनी केलेलं आहे म्हणून. टक्केवारी खाल्ली नाही खाल्ली ते जनता ठरवल आणि जनतेला वाटलं तर जनता त्यांच्याकडे पुरावे मागतील, कुठं टक्केवारी खाल्ली आणि कशी खाल्ली त्याची. त्या योजनेच्या बाबतीत शिवाजीदादा आढळराव बोलतायत की ती योजना आम्ही केली, ती दरेकरांनी नाही केली. आणि आता त्यांचेच कार्यकर्ते म्हणतात की ही योजना देवीदास दरेकरांनी केली आणि त्याच्यात टक्केवारी खाल्ली. हे स्पष्ट उघड होतंय की योजना दरेकरांनीच केली, त्यांचाच कार्यकर्ता ही गोष्ट सिद्ध करतो. तर यातून मला एकच सांगायचंय की आपल्याला आता उमेदवार निवडताना, म्हणजे एक मी सुशिक्षित तरुण म्हणून सांगतो, माझ्यासारख्या इतर तरुणांनी देखील आणि शेतकरी वर्गातील आपल्या लोकांनी देखील एक विचार डोक्यात ठेवा की आपल्याला आता जो उमेदवार निवडायचा आहे तो एक सुशिक्षित तरुणच उमेदवार निवडायचा आहे. जो कपिल काळेसारखा उमेदवार आहे आपल्याला तो द्यायचा आहे, किंवा प्रशासनावर पकड असलेले देवीदास दरेकर असतील यांच्यासारखे उमेदवार आपल्याला निवडायचे. आणि ह्याचं कारण हेच की उद्या अर्ध्या रात्रीला माझ्यासारख्या तरुणाला कोणत्याही गोष्टीची गरज लागली तर आपण कपिल भाऊ असू दे किंवा देवीदास भाऊ असू दे यांना फोन केल्यानंतर हे अर्ध्या रात्री आपल्यासाठी उभे राहणार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला उमेदवार निवडताना यांनाच मतदान करायचं.